Good morning, all. So today we will start with processing of cake, that is manufacturing of cake. So cake, as you know, there are different varieties of cakes available in market in different forms, different textures, and different shapes also. So what we are going to see how cake is manufactured in the food industry on commercial basis. So basically, there are different stages in cake making. The first one is blending method. Okay, in blending method, what you see that this is used for formulations containing more sugar than quantity of flour. म्हणजे तुमचा जो केक आहे त्याच्यामध्ये शुगरची क्वांटिटी ही हाय असणार दॅन युअर फ्लार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं 50 ग्रॅम्स फ्लार आहे तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 75 ग्रॅम शुगर जाते. तो स्वीटनेस त्याचा जास्ती असेल त्या केकचा. ऑल इंग्रेडियंट एक्सेप्ट शुगर अँड मिल्क आर मिक्स टुगेदर. म्हणजे मिल्क आणि शुगर मिक्स केलं जातं. शुगर, मिल्क, कलर अँड फ्लेवर आर मिक्स्ड अँड ऍडेड टू प्रिव्हियस मिक्सचर फॉलोड बाय एग्स अँड मिक्स टू फॉर्म अ स्मूथ बॅटर. आता बेसिक जे प्रोसेसिंग आहे केकचं त्याच्यामध्ये काय करतात, जर ते एग विथ एग जर तर असेल तुमचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये काय करणार, एग तुमचं फेटून घेतात सेपरेटली. आयदर एग व्हाईट आणि एग येल्लो म्हणजे योक हे दोन्ही वेगवेगळे सेपरेट फेटून घेतील, नाहीतर मग एकत्र पण फेटून घेतात कधी कधी. इट डिपेंड्स की तुमचं काय तुमची रेसिपी आहे त्याच्याप्रमाणे. नंतर तुमचं फ्लार सीव्ह केलं जातं. फ्लार सोबतच तुमचं बेकिंग पावडर सीव्ह केले जाते. 2-3दा चांगलं फ्लार सीव्ह करून घेतात ताकी तुमचं जो केकचा टेक्स्चर असेल आणि स्ट्रक्चर असेल तो लाईट अँड फ्लफी होईल, म्हणून ते चांगलं त्याला सीव्ह करून घेतलं जातं. नंतर तुम्ही आयदर मिल्क यूज करता किंवा वॉटर यूज करता त्याला बॅटर कन्सिस्टन्सी देण्याकरता. आणि शुगर ऍड केली जाते. काही काही ठिकाणी ब्राऊन शुगर किंवा हनी पण यूज करतात केक मेकिंगसाठी. तर असं आणि फॅट हे बेसिक असं कॉम्पोजिशन असतं. तर शुगर आणि फॅट हे तुमचं फेटून घेतात एकत्र दोन्ही चांगल्या पद्धतीने. नंतर तुमचं काय करतात, त्या शुगर आणि फॅट जो मिक्सचर आहे त्याच्यामध्ये हळूहळू फ्लार टाकलं जातं, मिल्क टाकलं जातं आणि त्याला मिक्स केलं जातं स्मूथ बॅटर फॉर्म मध्ये. आणि मग मिक्सिंग करता करता त्याची कन्सिस्टन्सी पण चेक करतात. जर ते घट्ट वाटलं, फ्री फ्लोईंग नसेल ते, तर मिल्क टाकून किंवा वॉटर टाकून हे फ्री फ्लोईंग कन्सिस्टन्सी मध्ये आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि जर मिल्क आणि मिल्कचं प्रपोर्शन तुम्हाला कमी ठेवायचं असेल तर मग एग्सचं प्रपोर्शन वाढून पण त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली जाते. तर एग्स जे टाकतात त्याच्यामध्ये, ते एग्समुळे त्याला एक टेक्स्चर येतं, सॉफ्ट बनतो, पोरसनेस आणि रिच बनतो केक टेस्ट वाईज आणि त्याच्या पूर्ण कॉम्पोजिशन वाईज. ओके, तर असं बेसिकली काय कॉन्सेप्ट आहे, ते सगळं मिक्सिंग करून घ्यायचं. मग त्यात फ्लेवरिंग एजंट म्हणजे व्हॅनिला इसेन्स किंवा जे तुम्हाला फ्लेवर फ्रूट फ्लेवर हवा असेल तर फ्रूट इसेन्स हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्याला बेकिंग ट्रे मध्ये घालायचं आणि त्याला बेक करून घ्यायचं. ब्राऊन कलर चांगला युनिफॉर्म एकसारखा आला आणि कोर पर्यंत तो कुक झाला व्यवस्थित की त्याला बाहेर काढून घेतो आपण आणि मग स्लायझेस मध्ये किंवा जो काही फॉर्म मध्ये तुम्हाला हवं असेल ते कट केलं जातं त्याच्यामध्ये. आणि जे मफिन्स आहेत म्हणजे वाटी केक आपण जे म्हणतो ते, त्यासाठी सेपरेट मोल्ड मध्ये, प्रत्येक मोल्ड मध्ये बॅटर भरलं जातं आणि ते बेक केलं जातं. हा 2 डिफरन्स याच्यामध्ये आहे. तर ही ब्लेंडिंग मेथड जी आहे याच्यामध्ये शुगर प्रपोर्शन तुमच्या फ्लावरच्या प्रपोर्शन पेक्षा जास्त असते आणि मिल्क, शुगर, कलर, फ्लेवर हे त्या एगच्या मिक्सचर मध्ये मिक्स केलं जातं विथ फ्लार आणि एक स्मूथ बॅटर केलं जातं. ब्लेंडिंग मेथड मध्ये सगळं एकत्र मिक्स करणे मिक्सरमध्ये. That is your blending method. Then next is boiled method. Flour is added to melted butter or margarine and mixed well. Eggs are mixed with sugar followed by addition of color and flavor. This is added to flour fat mixture in equal parts, mixing thoroughly at each stage. Remaining flour is also added at each stage. म्हणजेच काय, फ्लार आणि तुमचं जे बटर आहे, जे चांगलं फेटून घेतलेलं जे आहे ते दोन्ही मिक्स केलं जातं. फ्लार आणि बटर हे मिक्स केलं जातं. काय काय ठिकाणी मार्गरीन पण युज करतात. मार्गरीन हे व्हेजिटेबल फॅट फॉर्म आहे. ओके, जे युज केला जातो बेकरी इंडस्ट्रीमध्ये. एग्सला वेगळं चांगलं फेटून घेतात, त्याच्यामध्ये साखर ऍड केली जाते आणि फ्लेवर आणि कलर ऍड केला जातो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला इच्छित असेल तो कलर, जसं फॉर एक्झाम्पल पायनॅपल फ्लेवर करत असेल तर येलो कलर टाकला तुम्ही, स्ट्रॉबेरी करत असाल किंवा रेड वेल्वेट केक करत असेल तर रेड कलर टाकता तुम्ही. त्याप्रमाणे त्याचा कलर डिसाईड करतात. मग हे जे मिक्सचर जे आहे ते
म्हणजे एग आणि जे शुगरचं मिक्सचर आहे ते फ्लार आणि फॅटच्या मिक्सरमध्ये हळूहळू मिक्स करतात. एकदम मिक्स केलं तर गुठळ्या होतील, म्हणून हळूहळू मिक्स करून वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याचं बॅटर तयार करतात आणि मग त्याचं बेकिंग केलं जातं. नेक्स्ट इज sugar water method. Initially, sugar is dissolved in water, followed by addition of all other ingredients except eggs. Finally, eggs are added and mixed well. तर त्याच्यात काय करतात, शुगर आणि वॉटरचा एक सिरप बनवला जातो. त्या सिरपमध्ये तुमचे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहे, फ्लार आहे किंवा तुमचं बटर आहे, फ्लेवरिंग कलरिंग एजंट आहे, ते सगळं त्या शुगर सिरपमध्ये टाकलं जातं. आणि लास्टला जेव्हा सगळे पूर्ण चांगलं मिक्स होतं, तेव्हा तुमचे जे एग जे बीट केलेले आहेत ते त्यात टाकले जातात आणि चांगलं ते मिक्सचर परत हलवलं जातं व्यवस्थित. ओके. देन नेक्स्ट इज ऑल इन पर्पज. ऑल इन पर्पज किंवा ऑल इन प्रोसेस दोन्ही म्हणतात त्याला. इन दिस मेथड ऑल द इंग्रेडियंट्स आर पुट इन द मिक्सिंग बाउल. म्हणजे एकत्र मिक्स केलं जातं ते सगळे जेवढे फ्लावर्स आहे तुमचं, नंतर शुगर आहे, मिल्क आहे, कलर आहे, बटर आहे, सगळं एकत्र एका वेळेसच मिक्स केलं जातं एका टाइम मध्ये. ह्याला ऑल इन प्रोसेस का म्हणतात, की एकत्र एकदम सगळं टाकतात आहे. आणि ऑल इन पर्पज पण त्यासाठीच म्हणतात, की त्याचं ज्या ज्या इन्ग्रेडियंटचं जे पर्पज आहे ते तो अचीव्ह करेल ऍट सेम टाइम, म्हणून त्याला ऑल इन पर्पज म्हणतात. एकाच टाइमच्या वेळेस तुमचे सगळं एकाच वेळेस मिक्स केलं जातं. Aeration of the mixture is achieved by controlling the speed of the mixer as well as mixing time. मी काल परवा तुम्हाला एक प्लॅनेटरी मिक्सरचं एक्झाम्पल दिलं होतं की जे बेकरीमध्ये यूज केलं जातं. मग इथं काय करतात, त्या ज्या मिक्सरचा जो ब्लेडचा स्पीड आहे तो ऍडजस्ट करतात आणि टाइम पण लागणारा त्याला वेळ हा पण त्याला त्याचा जो आहे तो डिफाईन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ह्या स्पीडवरती मला ह्या टाइमला ते मिक्स केल्यावरती चांगलं बॅटर मिळेल हे तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही यूज करता. जसं तुम्ही घरी हँड ब्लेंडर यूज करता तेव्हा तुम्हाला कळतं की किती वेळ ते मी फिरवल्यावरती ते माझं मिक्सचर फुलणार आहे किंवा माझं मिक्सचर एका प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये येणार आहे, बॅटरी कन्सिस्टन्सीमध्ये. तुम्ही ते फिरवलं तसं कळतं. तसंच त्याप्रमाणे त्याचा स्पीड त्या मिक्सरचा आणि टाइम त्याला सेट केला जातो. बॅटर इज देन पुट इन युअर ग्रीस ट्रे. जेव्हा कधी पण तुम्ही बेकिंग करत असता तेव्हा लक्षात ठेवायचं तो पॅन, तो केकचा मोल्ड असो किंवा पॅन असो, तो पहिला ग्रीस करून घ्यायचा. का ग्रीस करायचा? कारण का तुम्ही जे हे इन्ग्रेडियंट्स वापरताय हे खूप डेन्स फॉर्म मध्ये असतात. तर जेव्हा तुम्ही बेकिंग करता ते ओले असतात ना, त्यामुळे ते चिटकण्याचे चान्सेस असतात. तर आपल्याला तसं नकोय ना की आपला केकच खाली चिटकलाय, अर्धवट वरती निघालाय. मग ते तसं नको व्हायला म्हणून युनिफॉर्मली अख्खाच्या अख्खा केक व्यवस्थित बाहेर यायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रॉपर तो ग्रीजिंग करतात. ग्रीजिंगच्या वेळेस तुम्ही थोडंसं डस्टिंग पण करतात. डस्टिंग कशाने करायचं, जे काही तुम्ही फ्लावर यूज करताय, मैदा असो किंवा व्हीट फ्लावर असो किंवा दुसरं कुठलंही फ्लावर, ते थोडंसं त्यावर वरती टाकतात ताकी जो केक पॅन तुम्ही उलटा केला किंवा तो मोल्ड उलटा केला तर केक आहे त्या शेपमध्ये रिटेन होऊन तो बाहेर पडेल. ओनली 2/3 हाईट ऑफ मोल्ड शुड बी फिल्ड. म्हणजे तुमचा जो मोल्ड आहे त्याची जी टोटल हाईट आहे त्याच्यापेक्षा 2/3 म्हणजे समजा 100 ग्रॅम्सचा तो टीन आहे तर 75 ग्रॅम्सच त्याच्यात भरेल एवढंच तुम्हाला बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचं आणि मग बेकिंगला टाकायचंय. तर नेहमी हे लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही बेकिंग करता तेव्हा ही 2-3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की ओव्हरफिल झाला ना तर काय होतं, ओव्हरफ्लो होतो तो केकचं बॅटर, बाहेर येतं सगळं बॅटर त्याच्यातनं टीन मधनं आणि मग तुम्हाला जो डोम शेप हवा आहे व्यवस्थित त्या केकचा तो अचीव्ह होणार नाही आणि अनइव्हन बेकिंग होईल आणि तुमचा जो केक आहे तो कोलॅप्स पण होऊन जाईल आणि टेक्स्चर पण आहे त्याचं सॉफ्ट राहणार नाही, डेन्स होऊन जाईल. ओके. लोड द बॅटर कंटेनिंग पॅन इन टू ओव्हन ॲज सून ॲज पॉसिबल. कारण का जितक्या वेळ तुम्ही बाहेर ठेवा त्याची जी ऍक्शन असते बेकिंग पावडरची ती निघून जाते. मग ती निघून गेल्यावर जे तुम्हाला टेक्स्चर हवं आहे ते अचीव्ह होणार नाही. तर तुम्ही ते खूप वेळ असं तसंच बाहेर ठेवून दिलं तुमचं बॅटर मिक्स करून त्याच्यामध्ये. ओके. बेक द केक ॲट 375 to 400 डिग्री फॅरनहाईट फॉर 25 to 30 मिनिट्स. म्हणजे साधारण आपलं आमचं टेम्परेचर 180च्या आसपास किंवा 160च्या आसपास असतं. तेव्हा ते दोन्ही मीडियम म्हणजे वरचं हिटिंग मीडियम आणि खालचं हिटिंग दोन्ही तुमचे जे हे आहेत वरचे रॉड्स आहेत हिटिंग रॉड्स दोन्ही चालू असायला पाहिजे 25 ते 30 मिनिट्स मध्ये. 25 ते 30 मिनिट्स मध्ये तुमचा पूर्ण केक व्यवस्थित बेक होतो ओव्हन मध्ये. Sugar batter method. In this method, fat is creamed and then sugar is added gradually. When adequate
एरेशन इज अचिव्ड, फ्लार इज ऍडेड इन द मिक्सचर अलॉंग विथ द रेझिंग एजंट. रेझिंग एजंट म्हणजे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा. देअर शुड बी मिनिमम मिक्सिंग ऍक्शन टू अवॉइड ग्लुटेन फॉर्मेशन. तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं होतं की ग्लुटेन कसं फॉर्म होतं. जेव्हा तुमच्या फ्लारमध्ये ग्लायडिन आणि ग्लुटेनिन हे दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा ग्लुटेन फॉर्म होतं. When all flour is mixed, remaining liquid is added to the batter to necessary consistency. तर तुमचं फॅट आणि शुगर एकत्र मिक्स केलं जातं. नंतर त्याला मिक्सिंग झाल्यावरती त्या फॅट आणि शुगरचं प्रॉपर फ्लार घालून त्याच्यामध्ये आणि तुमचं बेकिंग पावडर टाकून त्याला चांगलं ढवळून घेतात आणि मिक्स करून घेतात कट अँड फोल्ड मेथडमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्या मेथडने मिक्सिंग झाल्यावरती परत त्याला तुम्ही मग बेकिंग पॅन मध्ये किंवा मोल्ड मध्ये टाकून त्याला बेकिंग केलं जातं. इथं नेक्स्ट आहे फ्लार बॅटर मेथड. इन दिस मेथड फॅट अँड क्वांटिटी ऑफ फ्लार नॉट एक्सेडिंग द वेट ऑफ फॅट इज क्रीम टुगेदर. म्हणजे दोघांचं जे हे आहे फ्लार आणि फॅटची क्वांटिटी ही सेम आहे. ओके. म्हणजे त्यामुळे काय होतं तुम्हाला जे फायनल प्रोडक्ट मिळणार आहेत दोघांना क्रीमिंग केल्यानंतर फॅट आणि फ्लार ते एकच राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम तुम्ही घेता तर तुम्हाला जे मिळणारं प्रोडक्ट आहे ते 100 ग्रॅमच राहील. कमी जास्ती केलं तर ते त्याचं जी कन्सिस्टन्सी आहे, जी क्रीमीनेस आहे त्या बॅटरची ती अफेक्ट होऊ शकते. म्हणून ते दोघांचं प्रपोर्शन सेम ठेवलं जातं ताकी त्या एकसारखी त्याला त्या प्रोडक्टला क्रीमीनेस येईल. eggs and an equal quantity of sugar added. म्हणजे काय तर अंड तुमचं जे आहे जे फेटून घेतलं ते आणि साखर ही त्या सेम प्रपोर्शन मध्ये त्या दोन्ही कुठलं फ्लार आणि फॅटच्या मिक्सचर मध्ये मिक्स केली जाते. द रिमेनिंग शुगर इज डिझॉल्व्ड इन वॉटर ऑर मिल्क अँड ऍडेड टू द मिक्सचर. मग राहिलेली जी साखर आहे ती आता तुम्ही समजा इथं काय करताय 2 अंडी घेतलीये तुम्ही एक अंड साधारण 50 ग्रॅमचं असतं. तर 2 अंडी म्हणल्यावरती किती होणार 100 ग्रॅम तुमचं साखर होणार. तर तुम्ही घेतलेली टोटल जी शुगर आहे त्याच्यामधलं 100 ग्रॅम शुगर त्या अंड्यासोबत मिक्स केली जाते आणि उरलेली जी काही शुगर आहे ती नंतर मिल्क किंवा वॉटर बरोबर मिक्स करून ती टाकली जाते. तुम्ही आधी काय करणार फॅट आणि फ्लार सेम प्रपोर्शन मध्ये घेणार ते मिक्स करणार त्याला क्रीमिंग करून घेणार. क्रीमिंग मध्ये त्याला चांगलं हाताने फेटून घेणे. नंतर त्याच्यामध्ये अंड आणि साखर हे दोन्ही समप्रमाणात टाकणार. किती कसं टाकणार तुम्ही जेव्हा मिक्स कराल तेव्हा हे जे स्टेजेस असतात एगचे बीटिंगचे तर स्टिफ पीक येस्तवर तुम्ही ते बीट करत राहणार. नंतर मग जी उरलेली साखर आहे ती मिल्क किंवा वॉटर बरोबर मिक्स करून ती टाकणार त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर लास्टली रिमेनिंग फ्लार अलॉंग विथ बेकिंग पावडर इज ऍडेड अँड मिक्स जेंटली. मग उरलेलं फ्लार आहे ते पण तुम्ही त्यात मिक्स करणार आणि हे करणार. कारण का आधी आपण स्टार्टिंगला काय केलंय जेवढं फॅट आहे तेवढंच फ्लार वापरलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक आपल्याला केक बनवायचा आहे 100 ग्रॅमचा त्याच्यामध्ये आपण साधारण 25 ग्रॅम फॅट वापरतोय तर आपण 25 ग्रॅमच फ्लार घेणार स्टार्टिंगला आणि मग ते मिक्स करणार. मग उरलेले जे काही 25 ग्रॅम अजून फ्लार आहे आपण जे युज करणार होतो ते नंतर ऍड करणार. मग एक अंडा असेल तर एक अंडा जर 50 ग्रॅमचा आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये शुगर घेणार ते दोघं मिक्स करून घेणार. मग उरलेली काही साखर आपण जी टाकायची राहिली असेल ती पाण्यामध्ये किंवा मिल्कमध्ये मिक्स करून ती टाकणार. हे असं अशी ही मेथड आहे फ्लार बॅटर मेथड. वरती शुगर बॅटर मेथड मध्ये त्याची प्रोसेस वेगळी होती. तिथं फॅट आणि शुगर तुम्ही मिक्स करून त्याला एरेशन देऊन मग फ्लार मिक्सिंग करून त्याचं बेकिंगला टाकत होते. इथं ही मेथड म्हणजे काय त्याचं जे तुमचं फॅट फ्लार आणि हे समप्रमाणात मिक्स करून करून तुम्ही करताय तुमचे प्रोडक्ट जे म्हणतात. आणि केक इज मेड फ्रॉम द बॅटर. लास्ट टाइमच आपण पाहिलं होतं की सॉफ्ट व्हीट वापरला जातो फॉर मेकिंग केक. अँड फॉर लेवनिंग ऑफ केक बेकिंग पावडर इज यूज समटाइम्स ओकेजनली. जसं म्हणजे फॉर डोनट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये ईस्ट पण वापरलं जातं. डोनट केक वगैरे बनवतात त्याच्यामध्ये ईस्ट वापरलं जातं. किंवा मग आजकाल ते क्रीम रोल पण येतात बेकरीमध्ये ह्याच्या फॉर्ममध्ये ईस्ट घेतलेले ते पण येतात. म्हणजे सॉफ्ट क्रीम रोल म्हणतात त्याला ते पण येतात आजकाल. त्याच्यात ईस्ट वापरलं जातं. ओके. Cake is divided into two categories. First, cakes that have high fat and whose structures depend on fat liquid emulsion created during batter mixing. These types of cakes are characterized by
high level of sugar in formula in which starch retinization occurs during baking. Cake set when baked giving a light product. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही फॅट जास्ती वापरता तेव्हा तुमचा जो प्रोडक्ट आहे तो लाइटर होतो आणि त्याच्यामध्ये शुगर पण सेम प्रपोर्शन मध्ये वापरलं जाते, त्यामुळे तो स्वीटर असतो देन एनी अदर केक, बरं का. देन नेक्स्ट इज सेकंड कॅटेगरी इज लेस फॅट अँड ऑर नॉन फॅट, म्हणजे आयदर फॅट नसेल त्याच्यामध्ये किंवा थोडं कमी फॅट असेल, पण हे केक्स रिच असतात तुमच्या एगमध्ये. एगमध्ये पण काही प्रमाणात फॅट असतं जे तुम्हाला हेल्प करतं तुमचा एग स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनवण्याकरता. ओके, एक्झाम्पल आहे एंजल केक, विक्टोरिया स्पॉन्ज केक, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि वरचे जे एक्झाम्पल आहे जिंजर केक, ड्युंडी अँड फ्रूट स्लॅब, फ्रूट केक जे तुमचा असा ते. देन नेक्स्ट इज पास्ता. आता पास्ता तर तुम्ही मॅक्झिमम मोस्ट ऑफ द टाइम खाता. नूडल्स आणि पास्तामध्ये फरक आहे. पास्तामध्ये जो हे आहे फ्लॅट टाइप्स ऑफ नूडल्स आहेत त्याला स्पेगेटी म्हणतात आणि नूडल्स जे आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे आणि पास्ता जे आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे. भले त्यांची बनवण्याची प्रोसेस जी असेल ती जरी सेम असेल तरी त्यांचं जी क्वालिटी आहे किंवा जे बनवण्याची पद्धत थोडी ती फरक आहे त्याच्यामध्ये. नूडल्सला तुम्ही डायरेक्टली जो एक्सट्रुडर वापरतात त्याला होल्स असतात त्याला, आणि ह्याला जे आहे ते स्पायरल फॉर्म मध्ये तुमचे एक्सट्रुडिंग करतात किंवा मग शेप देतात तुमचं. आणि जेव्हा तुम्ही शेप देतात तर त्याला काय काय वेळेस अनकुक करतात, म्हणजे फ्रेश फॉर्म मध्ये जे असतील त्याला अनकुक ठेवतात काय काय वेळेस. आणि जेव्हा तुमचं म्हणजे रेडी टू ईट बनवायचंय तुम्हाला तेव्हा ते ड्राय करून मग त्याला सेल आउट केलं जातं. ओके, इट इज मेड फ्रॉम अ फ्लावर पेस्ट, स्पेशली व्हीट फ्लावर. सेमोलिना म्हणजे रवा वापरतात आणि ड्युरम व्हीट फ्लावर वापरतात. ड्युरम व्हीट फ्लावर ही ड्युरम नावाची एक व्हरायटी आहे व्हीटची. ड्युरम व्हीट फ्लावर जे स्ट्रॉंग व्हीट आहे ते वापरलं जातं. आणि स्पेशल व्हीट फ्लावर म्हणजे सेमोलिना, बारीक रवा मिळतो तो वापरला जातो पास्ता बनवायला. टाइप्स ऑफ पास्ता, मॅक्रोनी. मॅक्रोनी म्हणजे जे तुम्हाला असे क्रुकेड दिसतात त्याला मॅक्रोनी म्हणतात. स्पेगेटी म्हणजे फ्लॅट नूडल्स, आणि नूडल्स म्हणजे तुमचे स्पायरल जे तुम्हाला मिळतात ना, जे तुम्ही मॅगी खाता ते आहेत तुमचे नूडल्स. देन शेप्स आर शेल्स, बोज, स्पायरल. शेल्स म्हणजे पुंगीसारखा शेप असतो त्याला, तो शेप बो सारखा शेप मध्ये असतो बो. स्पायरल मध्ये तुम्हाला इथं पिक्चर मध्ये दिसतंय असं स्पायरल आहे त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये. आणि एक स्क्वेअर वाले जे आहेत ऑरेंज, ग्रीन, व्हाईट स्क्वेअर आहे आणि त्याला डिझाईन आहे त्याला रॅव्हिओली म्हणतात. हे जे रॅव्हिओली जे आहे हे फिल्ड पास्ता आहे, म्हणजे या पास्तामध्ये आतमध्ये फिलिंग असतं. ओके, प्लेन पास्ता आणि पास्ता विथ फिलिंग त्याला रॅव्हिओली म्हणतात. आणि टॉर्टिलिनी त्याचा शेपचा प्रकार आहे त्याला टॉर्टिलिनी म्हणतात. मोस्ट पास्ता आर एनरिच विथ थायमिन, नायसिन, रायबोफ्लेविन, फॉलिक ऍसिड अँड आयर्न. म्हणजे हे जे पास्ताज आहेत त्याला फॉर्टिफिकेशन केलं जातं. मध्ये तुम्ही बघितलं असेल की मॅगीचं पण त्यांनी मसालामध्ये फॉर्टिफिकेशन केलं होतं, फॉर्टिफाईड विथ आयर्न असं म्हणून मॅगी येत होती मध्ये. तर आजकाल फॉर्टिफिकेशन पण केलं जातं. आणि बऱ्याच वेळेस पास्ता बनवायला व्हेजिटेबल प्युरे पण वापरतात, म्हणजे टमॅटो प्युरे वापरले जाते, स्पिनॅच प्युरे वापरले जाते, इव्हन चीज वापरलं जातं, त्याला एक फ्लेवरिंग देण्यासाठी हर्ब्स वापरले जातात. अशा टाईप मध्ये पण तुमचे भरपूर प्रकारचे नूडल्स आणि पास्ता तुम्हाला मिळतात मार्केटमध्ये. आणि नूडल्स मध्ये एग्ज, म्हणजे जे अनफ्राईड नूडल्स आहेत, तर मॅगी हे फ्राईड नूडल्स आहे. अनफ्राईड नूडल्स असतील किंवा जे फ्रेशली इटन नूडल्स आहेत त्याच्यामध्ये एग्ज वापरतात. एग्जमुळे त्याला एक टेक्स्चर येतं आणि एक तो वेगळा त्याला एक फ्लेवर पण येतो, टेस्ट पण येते त्याला एक प्रकारची. आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरिंग एजंट्स पण नूडल्स मध्ये वापरतात. जसं तुम्हाला आता बघितलं असेल मॅगीचे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे आता, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये वेगवेगळे पावडर्स वापरलेले असतात. तर नाव वी विल सी पास्ता मेकिंग इन डिटेल. पास्ता मेकिंग मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची डो मेकिंग आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सट्रुजन. एक्सट्रुजन म्हणजे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, गन सारखं एक असतं, त्याला पुढे डाय असतो, वरनं ते प्रेस केलं जातं आणि त्याचं एक्सपान्शन होतं प्रेशरमुळे आणि त्याच टाइमला टेम्परेचरमुळे XYZ. त्यामुळे तो पास्ता एका फॉर्म मध्ये, चकली जे तुम्ही करता, चकलीचं जे यंत्र तुम्ही वापरता ना, तसंच सेम हे जर पास्ताचं एक्सट्रुजन मशीन असतं त्यामधून ते पुश केलं जातं जे काही तुम्ही डो बनवतात ते. इन दी कंटिन्युअस प्रेस, म्हणजे तेच तुम्हाला मी सांगितलं गन सारखा जो प्रकार आहे तो कंटिन्युअस प्रेस आहे.
The semolina and water are mixed in predetermined ratio to form a uniform dough. म्हणजे सेमोलिना मी तुम्हाला सांगितलं रवा आणि तुमचं वॉटर हे दोन्ही मिक्स केलं जातं आणि फ्लावर पण थोड्या प्रमाणात ते मिक्स करून त्याचं डो बनवलं जातं. A dough moisture content of 30 to 31% yields excellent quality of pasta. म्हणजे त्याचा जो 100 ग्रॅम फ्लावर वापरत असेल तर साधारण 30 ml त्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे. Uniform mixing of water and semolina is carried out in a counter rotating mixing chamber. त्याला त्याच्या आतमध्ये जो मिक्सिंगचा हे आहे तो गोल फिरणारा आहे, ज्याने व्यवस्थित युनिफॉर्म मिक्सिंग होतं त्या ह्याचं डोचं. आणि जसं आपला फूड प्रोसेसरचं मिक्सर असतो त्यात कसं मिक्सिंग होतं आणि डो फॉर्म होतं, सेम टू सेम आतमध्ये त्याच्या मिक्सर असतो त्या पिस्टलमध्ये आणि ते तेव्हा तिथं मिक्सिंग होतं त्या मिक्सरमध्ये. काउंटर रोटेटिंग मिक्सिंग शाफ्ट प्रिव्हेंट्स बॉलिंग ऑफ डो. काउंटर रोटेटिंग म्हणजे एकदा ह्या साईडने एकदा त्या साईडने असं ते फिरतं ट्विस्ट फॉर्म मध्ये. त्यामुळे काय होतं, जो डो फॉर्म होणार आहे तुमचा तो युनिफॉर्म फॉर्म होणार आहे, एकसारखा डो फॉर्म होणार आहे, अनइवन डो नाही फॉर्म होणार. ओके. सम मिक्सिंग चेंबर्स ऑपरेट अंडर व्हॅक्यूम. जसं काल आपण पाहिलं होतं की एक टेक्निक मध्ये की ज्याच्यामध्ये व्हॅक्यूमच्या अंडर तुमचं केकसाठी नाही बिस्किटसाठी बिस्किटसाठी किंवा ब्रेडसाठी मिक्सिंग केलं जातं. सेम वे इथं पण व्हॅक्यूमच्या अंडर मध्ये तुम्हाला मिक्सिंग केलं जातं. ओके. व्हॅक्यूम ॲज इट रिड्यूस फॉर्मेशन ऑफ स्मॉल एअर बबल्स इन डो अँड लिमिट्स ऑक्सिडेशन. आपण काल पाहिलं होतं ते ऑक्सिडेशन वाचवण्याकरता ऑक्सिडेटिंग एजंट पण त्यांनी टाकले होते, नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला आणि ऑक्सिजनची क्वांटिटी पण नॉर्मल राहायला पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की जे पिगमेंट्स आहे ल्युटीन नावाचं व्हीटमध्ये, तर ते त्याचं ऑक्सिडेशन होऊन कलर चेंज नाही व्हायला पाहिजे. आपण हे पाहिलं होतं व्हीट जेव्हा शिकवत तेव्हा की ह्याच्यामध्ये पिगमेंट असतं, त्या पिगमेंटचं ऑक्सिडेशन व्हायला नको म्हणून फॉर्टिफिकेशन केलं जातं. म्हणून पिगमेंट ऑक्सिडेशन अदरवाइज reduces the attractive yellow appearance of pasta and thus consumer acceptability. तेव्हा आपण पाहिलं होतं लास्ट टाइम पण की कन्झ्युमर कलर चेंज होतो पारबॉइलिंग मध्ये, म्हणून मग तो प्रोडक्ट खात नाही. तर त्यामुळे जी तुम्ही जेव्हा ऑक्सिडेशन म्हणजे जेव्हा एअर काढून टाकून ऑक्सिडेशन कमी करता, व्हॅक्यूमच्या अंडर करता, त्याच्यामुळे काय होतं पिगमेंटचं रिडक्शन होत नाही. त्याचा जो कलर आहे येलो कलर तो त्याचा आहे तसाच राहतो. The presence of air bubbles in pasta reduces mechanical strength of pasta and gives chalky appearance to the pasta. In the extrusion chamber, the hydrated semolina is passed through extrusion auger, which kneads the dough into homogeneous, cohesive plastic mass prior to extrusion through dye. म्हणजे तो सेमोलिना आणि तुम्ही हे मिक्स केलंय, वॉटर जे मिक्स केलं त्याचं जे बनलेलं डो आहे ते तुम्ही एक्सट्रुजन ऑगर मधनं, म्हणजे तो जो पिस्टलचा मेन चेंबर आहे त्याच्यामधनं स्लोली ते प्रेस केलं जातं. त्या प्रेसमुळे काय होतं, जेव्हा डायच्या बाहेर जेव्हा प्रोडक्ट येईल तो फुललेला असेल, त्याचं जे साईज आहे ते एक्सपान्शन झालेलं असेल. During extrusion, as heat generation due to friction is considerable, extrusion barrels are generally equipped with water-cooled jackets to maintain the pasta temperature near 40 to 45 degree centigrade during extrusion process. जर the temperature high असेल तर तुमचं जे प्रोडक्ट आहे ते बाहेर निघतानाच खूप डिसइंटिग्रेट होईल. म्हणजेच काय, जे पार्टिकल्स आहेत ते फाटतील. ओके. आणि बाहेर आल्यावर ते तुकडे पडतील त्या पास्ताचे. तर ते नको व्हायला, त्याची जी जेलिटिनायझेशनची प्रोसेस आहे म्हणजे कुकिंगच्या नंतरची, ती इमिजिएटली थांबली गेली पाहिजे. म्हणून त्याचं इमिजिएट सडन टेम्परेचर डाऊन करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर त्या पिस्टलमध्ये टेम्परेचर तुमचं 75 डिग्री सेंटीग्रेड असेल तर ते बाहेर पडायच्या आत तुमचं टेम्परेचर ते व्हायला पाहिजे 40 to 45 डिग्री सेंटीग्रेड. म्हणून कूल जॅकेट्स, वॉटर जॅकेट्सचं ते पाणी तिथं सर्क्युलेट करत राहतात तिकडं. म्हणजेच तुमचं ते जो प्रोडक्ट आहे तो ते तुकडे नको व्हायला आणि ते एकदम सॉफ्ट बनून तुटून नको पडायला. तुम्ही घरी पण जेव्हा हे करता, नूडल्स बनवता घरी, जेव्हा हक्का नूडल्स बनवता किंवा चायनीज कुठलेही नूडल्स बनवता, तेव्हा तुम्ही काय करता तिथं पण आधी कुकिंग करून घेता गरम पाण्यामध्ये आणि इमिजिएटली नंतर ते झाल्यावरती त्याला गार पाण्यामध्ये टाकता. तर ते का टाकता? का तर तुमचे जे नूडल्स आहेत ते सेपरेट आउट राहायला पाहिजे, चिटकले नाही पाहिजे एकामेकांना. चिटकले तर त्याचा अपीअरन्स आणि त्याचं जे एक्सेप्टिबिलिटी आहे ती हॅम्पर होणार. जेव्हा तुम्ही ते नूडल्स बनवाल तेव्हा ते सगळा गोळा होईल आणि लंप फॉर्म होईल, त्याची आयडेंटिटी राहणार नाही नूडल्सची.
म्हणूनच आपण ते लगेच थंड पाण्यात टाकतो. सेम वे इकडे पण त्यांनी करतात ते. वरनं एक्सट्रूड केल्या केल्या त्याचं टेम्परेचर इमिडिएटली लो करतात. गार पाण्याचं तिथं जॅकेटमध्ये ते हे रोटेट करतात. म्हणजेच काय होतं, त्याचा शेप जो आहे त्या पास्ताचा तो रिटेन होतो आणि डिसइंटिग्रेट होत नाही. पास्ता ऑफ व्हेरियस साइजेस अँड शेप्स कॅन बी मेड विथ चेंज इन डाय अँड कटर नाईफ्स. म्हणजे वरनं पास्ताचा मशीनमधनं ते प्रेस झाल्यावरती खाली त्या डायमधनं ते बाहेर आल्यावर ते कट केलं जातं. असं जसं आपण चकली करतो, आपलं राउंड झाल्यावर आपण ती कट करून टाकतो. तर सेम वे वरनं प्रेस झाल्यावर तो शेप अचीव्ह झाल्यावर ते कट केलं जातं. नाईफ्स आणि डाईजचा शेप बदलला की तुमचं ते कटिंग त्याप्रमाणे चेंज होतं आणि तुमचा शेप पण त्याप्रमाणे बाहेर निघतो. तुम्हाला राऊंड हवा असेल तर राऊंड कटर, राऊंड तुमचे डाईज वापरायचे आहेत. तुम्हाला हवा त्या शेप प्रमाणे हवे ते डाईज मिळतात. जनरली ब्रॉन्झ or stainless steel dies are fitted with Teflon inserts are used. Teflon insert extends the life of the die and improves the surface quality of pasta. हे टाईप म्हणजे तुम्ही डाय जे यूज करणार आहे ते कशाचा असायला पाहिजे, स्टेनलेस स्टीलचा असला आणि टेफ्लॉनच्या ह्याच्यामध्ये जर तो फिट केलेला असेल बॉडीमध्ये तर तो बेटर असतो, कारण का त्याच्यानी ते गंजत नाही. तो जो डाय आहे तो खराब होत नाही लवकर आणि जास्ती वेळ धुतल्यानंतर पण तुम्ही वापरू शकता. Then drying is most critical step in pasta processing. Pasta is dried about 30 to 31% of moisture to 10 to 12% of moisture. म्हणजे तुमचं जे मिक्सिंगच्या वेळेस सेमोलिन आणि वॉटर मॉइश्चर किती असायला पाहिजे, 30 ते 31 असायला पाहिजे. तिकडनं तुमचं मॉइश्चर आणतात 10 ते 12%वरती. एवढं मॉइश्चर कमी करतात ड्राईंगच्या ज्यामध्ये. ड्रायरमध्ये टाकतात हे केलेले पास्ता, एक्सट्रूड झालेले पास्ता आणि मग प्रोडक्ट ड्राय केला जातो. युनिफॉर्म ड्राईंग ऑफ पास्ता इज नेसेसरी टू प्रिव्हेंट मॉइश्चर ग्रेडियंट. म्हणजे मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी त्या पास्तामध्ये युनिफॉर्म ड्राईंग खूप महत्वाचं आहे. कारण का अनइव्हन ड्राईंग असेल तर काय होणार, तुमचं प्रोडक्ट लवकर खराब होणार. प्रोडक्ट लवकर खराब होऊ नये म्हणून युनिफॉर्म ड्राईंग ऍट युनिफॉर्म टेम्परेचर हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनइव्हन ड्राईंग कॉजेस स्ट्रेसेस विच कॅन कॉजेस प्रोडक्ट टू क्रॅक. म्हणजे काय होईल, सर्टन ठिकाणी ड्राय आहे प्रोडक्ट, काही ठिकाणी ओला असेल, तो कच्चा राहिला तर तुटू शकतो. तुम्ही जेव्हा ते पॅकेटमध्ये भरता तेव्हा किंवा जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करत असाल तेव्हा, तर हेच तुमचं ड्राईंग युनिफॉर्म असेल तर ते कडकच्या कडक आहे तसे पीसेस राहणार, आहे तसा प्रोडक्ट राहणार. त्यामुळे क्रॅकिंग होणार नाही, डॅमेज होणार नाही आणि लोक जास्ती एक्सेप्टेबल करतील तो प्रोडक्ट. Then packaging, cellophane, low density polythene bags and other types of flexible films are used for packaging of pasta. ओके. आता नेक्स्ट आहे मिलेट प्रोसेसिंग. आपण आता कालपर्यंत सगळं पाहिलं ते सिरियल प्रोसेसिंग पाहिलं. नंतर आजपर्यंत आपण सिरियल प्रोडक्ट्स कम्प्लीट केले. आता मिलेट्स. तर आपण मिलेट्स एकदा पाहिलं होतं लास्ट टाइम की मिलेट्स मध्ये काय काय येतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि सेकंड थिंग, मिलेट्स मध्ये आपण त्याचं प्रोसेसिंग मध्ये बेसिक प्रोसेसिंग हे जेव्हा आपण मिलेट्सचे टाइप्स पाहिले त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. तर आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत की मिलेट प्रोसेसिंग कसं करतात. तर पहिल्या आधी बघूयात कॉम्पोजिशन ऑफ मिलेट्स. तुम्हाला मी मध्ये एक असाइनमेंट दिली होती की डिफरंट टाइप्स ऑफ मिलेट्स शोधा, त्याला मराठीतनं काय काय नावं आहेत त्याची. तुम्हाला मी शोधायला सांगितलं होतं. तर मला माहिती नाही तुम्ही बघितलं की नाही. मी गुगल क्लासरूम वरती ते टाकलं होतं की मिलेट्सची नावं आणि मराठीतनं आणि हिंदीतनं त्याला काय काय नाव आहेत. मी टाकलं होतं तुमच्यासाठी की तुम्हाला कळावं की काय काय नाव आहे. तर ही काही मिलेट्स आहेत. त्या मिलेट्सचं प्रोटीन, फॅट, फायबर, ऍश म्हणजे मिनरल्स, NFE आणि स्टार्च हे किती आहे. NFE हे नायट्रोजन फॉर्म मध्ये काढलेलं तुमचं प्रोटीन असतं फॅक्टर यूज करून. तर हे किती आहे ते त्यांनी ह्यात दिलंय वेगवेगळ्या मिलेट्स करता. आता हा टेबल काही तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये, पण इन जनरल तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मिलेट्स मध्ये काय जास्ती आहे, फायबर जास्ती आहे का प्रोटीन जास्ती आहे का कार्बोहायड्रेट जास्ती आहे, हे तुम्हाला इन जनरल माहिती असायला पाहिजे. हा टेबल पाठ करायची काही गरज नाही. इथे काय केलंय त्यांनी, व्हेरियस डिफरंट टाइप्स ऑफ मिलेट्स दिलेत जे इंडियामध्ये ग्रो होतात किंवा जे अवेलेबल आहेत आणि त्याचं असलेलं अप्रॉक्सिमेट कॉम्पोजिशन कसं आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलं याच्यामध्ये. ओके. आता हे मिलेट प्रोसेसिंग आहे आणि त्याच्यामधनं मिळणारे प्रोडक्ट्स. आता तुमचा जे सॉर्गम म्हणजे तुमची ज्वारी त्याच्यापासून काय काय बनवलं जातं, तर माल्टिंग करतात सॉर्गमचं सेमोलिना म्हणजे रवा काढला जातो. मग फ्लेक्स म्हणजे पोहे बनवले जातात आणि फ्लार म्हणजे तुमचं जे पीठ असतं ज्वारीचं पीठ ते बनवलं जातं.
मग अजून काय करतात, तर लाह्या बनवतात त्याच्यापासनं. सॉर्गम पासनं मॅक्रोनी पण बनवले जाते. सॉर्गम पासनं पापड बनवले जातात आणि शेवया पण बनवल्या जातात. म्हणजे हे जे आहे माल्टेड सॉर्गम, सॉर्गम सेमोलिना, फ्लेक्स, फ्लार हे यूज करून तुमचे परत हे प्रोडक्ट बनवले जातात. काय काय तर सॉर्गम पफ्ड सॉर्गम लाह्या म्हणजे मॅक्रोनी, पापड आणि वर्मिसेली. हे एवढे व्हेरियस प्रोडक्ट्स त्या एकट्या सॉर्गम पासनं बनवले जातात. आता आपण बघू एक एक की कसं ते करतात. तर फर्स्ट आहे मिलिंग. मिलिंग कसं करतात त्या इन जनरल मिलेट्सचं. ओके. आणि मिलिंग म्हणजे काय आहे ते बघणार आहोत आपण. मिलिंग सेपरेट्स दी ग्रेन इंटू 3 कंपोनंट्स, जर्म, एंडोस्पर्म अँड सीड कोट. आता हे मिलिंग आपण व्हीटमध्ये पण पाहिलंय, राईसमध्ये पण पाहिलंय. त्यामुळे तुम्हाला आता हे सगळं कळत आलंच असेल की जर्म, एंडोस्पर्म आणि सीड कोट म्हणजे काय आहे आणि मिलिंग म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, हे तुम्ही बघितलं इन डिटेल ऑलरेडी आधी. मिलिंग टेक्निक प्रॅक्टिस्ड मोस्टली डिपेंड ऑन दी एंड यूज. म्हणजे तुम्हाला लास्ट काय बनवायचंय त्याच्याप्रमाणे तुमचं मिलिंग डिसाईड करतात की कसं मिलिंग करायचंय तुम्हाला. मिलिंग प्रोसेस स्टार्ट्स विथ क्लिनिंग ऑफ द ग्रेन, रिमूव्हिंग ऑफ द इम्प्युरिटीज अँड ब्रोकन ग्रेन्स युझिंग व्हायब्रेटिंग सीव्स, ऍस्पिरेटर्स अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर. आता हे ऍस्पिरेटर वगैरे आपण सगळं व्हायब्रेटिंग स्क्रीन हे सगळं आपण व्हीट जेव्हा मिलिंग शिकलो होतो लास्ट ह्याच्यामध्ये त्यात हे ऑलरेडी कव्हर झालेलं आहे तो पार्ट. द क्लीन ग्रेन्स आर कंडिशन, म्हणजे तुम्हाला मी म्हटलं तर टेम्परिंग करतात. कंडिशनिंग म्हणजे बाय ऍडिशन ऑफ वॉटर टू सॉफन दी एंडोस्पर्म. इन डेव्हलपिंग कंट्रीज मिलेट्स आर नॉर्मली डिकॉर्टिकेटेड अँड ग्राउंड इन टू मॉर्टल अँड पेस्टल. डिकॉर्टिकेटेड म्हणजे काय करतात, त्याचं बाहेरचं जे कोटिंग आहे ते रिमूव्ह करून त्याला उखळमध्ये टाकून त्याची पावडर बनवली जाते. ग्राइंडिंग स्टोन्स आर ऑल्सो युज्ड, फॉलोड बाय विनोविंग ऑर वॉशिंग ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ ग्राइंडिंग टू रिमूव्ह ब्रान. आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या स्टेपला ते ब्रान काढतात. राईस जेव्हा मिलिंग पाहिलं त्याच्यामध्ये पाहिलं होतं की त्यात वेगवेगळ्या स्क्रीन्स वापरून आणि वेगवेगळे हे वापरून वॉशिंग मेथड वगैरे वापरून कसं ब्रान काढलं जातं ते आपण त्यात पाहिलं होतं. कोर्स पार्टिकल अँड फाईन पार्टिकल. तर ब्रान निघतं, नंतर कोर्स पार्टिकल निघतात आणि फाईन पार्टिकल येतात. ते तीन ग्रेडिंग होतं त्याच्यात त्या तिन्ही ह्याच्यामध्ये. द मिलिंग टेक्निक्स आर लेबर इंटेन्सिव्ह, म्हणजे तिथं तुम्हाला खूप वर्कर्स लागतात त्या गोष्टीसाठी आणि कॉन्टिन्युअस तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन पण लागतं की काय चाललंय, कुठल्या स्टेजला कसं येतंय. आता परत त्याला वरती ग्राइंडिंग बीन मध्ये टाकून परत त्याला मिलिंग करायला लागतं. In India, stone hand grinding, consisting of two round stones rotating horizontally against each other, is used for grinding millets. Millets are also decorticated with abrasive disc in the mechanical huller and ground into flour with attrition or hammer mills. मिलिंग करताना इंडियामध्ये काय करतात, रोटेटर्स असतात 2 स्टोन, त्याच्या थ्रू ते ग्रेन जातात आणि बारीक फ्लार बाहेर येतं. म्हणजे जे आपलं जाता आहे त्या काइंड ऑफ हे असतात रोलर्स जे असतात ते. आणि मिलेट्स आर ऑल्सो डिकॉर्टिकेटेड, म्हणजे त्याच्या बाहेरची जी स्किन आहे किंवा सीडकोट आहे ते पण काढलं जातं. कशाने काढतात तर डिस्क रोटेटर वापरून काढतात, नाहीतर मग हॅमर मिल, मग त्याला वरनं असं कांडून आणि पाखडून त्याला काढतात. द एंडोस्पर्म इज रिकवर्ड इन फॉर्म ऑफ ग्रिट्स अँड देन मिनिमम प्रोडक्शन ऑफ फ्लार इज डन. म्हणजे काय करतात, बाहेरचं जे कव्हर आहे ते काढतात, ते रफ फॉर्म मध्ये काढून टाकतात आणि मग ते तुकडे होतात त्या ग्रेनचे. त्या तुकड्यानंतर मग त्याला अजून मिलिंग करतात आणि फाईन फॉर्म ऑफ फ्लार तयार होतं. Yield of various fractions from the milling process are grit. ग्रीट किती पर्सेंट पहिल्या ह्याच्यातनं निघतं, 76. मग ब्रान 1.2 निघून जातं, जर्म 11 आणि फायबर 10%. असं राहतं लास्ट मध्ये तुमच्या ग्रेनचं. आता मग मी तुम्हाला मग सांगितलं होतं की माल्टिंग केलं जातं. तर माल्टिंग मध्ये माल्टेड फ्लार. तर माल्टेड फ्लार हे कुठल्या प्रकारचे आहे, कुठल्या ग्रेन्सचे आहेत, तर सॉर्गम पासून बनतं, रागी म्हणजे नाचणीपासून बनतं आणि बाजरापासून. हे तिन्हीला तुम्ही माल्टिंग करू शकतात. तर माल्टिंग कशी करतात, क्लिनिंग अँड वॉशिंग, स्टिपिंग इन हॉट वॉटर, रात्रभर त्या गरम पाण्यात ठेवायचं क्लिनिंग झाल्यावरती. ड्रेनिंग अँड वॉशिंग थरोली, चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी काढून टाकायचं मग त्याचं. मग किपिंग इट इन क्लॉथ फॉर जर्मिनेशन, एका चांगल्या मऊसूत कपड्यामध्ये त्याला बांधून 40 ते 48 तास ठेवायचं, ताकी त्याला मोड येण्याकरता, मोड आले पाहिजे त्याला त्या धान्यांना. ड्राईंग ॲट लो टेम्परेचर. आता इथं काय आपलं जर्मिनेशन झाल्यावरती त्याचं जर्मिनेशन जे आहे ती नंतर काढायची आहे आपल्याला.
म्हणून जम म्हणजे वरती आलेलं त्या धान्याला मोड आहे ते आपल्याला नंतर काढायचंय. म्हणून टेम्परेचर लो ठेवतात, कारण का जर हाय टेम्परेचर ठेवलं तर ते जम आहे त्याला चिटकून जाईल आणि मग आपल्याला ते काढता येणार नाही. ते आपल्याला रिमूव्ह करायचंय. त्यामुळे त्याला लो टेम्परेचरवरती हळूहळू ड्राईंग करतात. मग रिमूव्ह जम, जे आलेले मोड आहेत ते काढून टाकणे. ग्राइंडिंग इनटू फाईन पावडर, सिविंग फाईन माल्टेड फ्लावर इज रेडी, देन यूज फॉर मेकिंग प्रोडक्ट. हे जे फ्लावर आहे हे तुम्ही मग त्याला वापरू शकता. आता आपण ह्याला मोड का आणतोय? मोड आणल्यामुळे त्याची डायजेस्टिबिलिटी जी आहे त्या ग्रेनची ती वाढते. ते इझी टू डायजेस्ट होतं आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्ट बनवता त्याच्यामध्ये ते मॉइश्चर वगैरे पण व्यवस्थित ऍब्झॉर्ब करू शकतं आणि चांगला प्रोडक्ट तयार होतो त्याच्यापासून. म्हणून आपण हे माल्टिंग करतो. नेक्स्ट इज मिलेट पफ ऑर पॉप्स, म्हणजे तुमचे पॉपकॉर्न सारखे जे आहेत ग्रेन्स त्याला मिलेट पफ ऑर पॉप्स म्हणतात. ग्रेन्स घेणार, मग ग्रेडिंग करतो त्याचं, डिहलिंग, डिहल्ड ग्रेन्स, कंडिशनिंग, ऍडिशन ऑफ वॉटर, गन पफिंग आणि पफ. आता गन पफिंग हे आपण काल ब्रेकफास्ट सिरियल जेव्हा केले होते त्यात आपण बघितलं होतं की गन पफिंग काय असतं ते. सो हे थोडं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करते. पफ्स आर क्रिस्पी इन नेचर, सिमिलर टू पफ फ्राय. जसं तुमचे चुरमुरे असतात तसेच ते मिलेट्स पासून केलेले पफ्स आहेत. द शेल्फ लाईफ ऑफ इज फॉर 1 to 4 months वेन पॅक्ड इन एअरटाईट पाउचेस. आता कसं आहे, जे बाजरा आहे ते बाजराच्या बाहेरच्या जो कोट आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात फॅट असतं. तर ते नीट तुम्ही एअरटाईट मध्ये नाही ठेवलं तर काय होणार आहे, तुमचं जे प्रोडक्ट आहे फायनल प्रोडक्ट ते खराब होण्याचे चान्सेस असतात लवकर. म्हणून त्याला एअरटाईट पॅकेटमध्ये ठेवणं आणि पॅक करणं गरजेचं आहे. These are rich in protein and fiber. Then roasted, masala coated and fried or fried pops are also available in market. It can be served as a snack or a evening generic snack. म्हणजे नॉर्मली तुम्ही स्नॅक्स सारखं ते खाऊ शकता किंवा तुम्ही त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रोडक्ट मध्ये पण वापरू शकता हे ग्रेन्स. किंवा तुम्ही भेळ पण ह्याची करू शकता किंवा असेच नुसते पण कच्चे पण खाऊ शकता. फ्लेवर्ड मध्ये पण मिळतात, त्याला मसाला कोट केलेले. इवन पफ न करता डायरेक्टली फ्राय केलेले पण तुम्हाला, चना असतो फ्राईड चना तसे पण तुम्हाला हे मिळतात फ्राईंग केलेले. आता सॉर्गम सेमोलिना म्हणजे काय? सॉर्गम पासून तयार केलेला रवा, म्हणजे ज्वारीपासून तयार केलेला रवा. सॉर्गम ग्रेन, मग क्लिनिंग, कंडिशनिंग म्हणजे थोडंसं टेम्परिंगच, थोडंसं वॉटर टाकून त्याला मिक्स करणं. मग प्रॉपर ऍडिशन ऑफ वॉटर, हॅमर मिलिंग, पल्वलायझर, कूलिंग, सिफ्टिंग, मिलेट सेमोलिना आणि पॅकेजिंग. आता इथं काय करतात, ग्रेन्सला क्लीन करून थोडं मॉइस्ट करून घेतात. मग हॅमर मिल मध्ये त्यात काढतात त्याला, आणि पल्वरायझर म्हणजे परत त्याला एक चांगलं मिक्सिंग होतं त्याच्यामध्ये. आणि कूलिंग, आपल्याला रवा हवाय त्यामुळे पल्वरायझिंग करणं महत्वाचं आहे. प्रॉपर ड्राईंग आणि मिक्सिंग त्यामध्ये ते होईल. मग त्याला थंड केलं जातं, मग त्याला चाळतात इवन रवा मिळवण्याकरता, आणि तुम्हाला मग तो तयार मिळतो, तो रवा मिळतो आणि मग त्याला पॅकेजिंग केलं जातं. अशी ही प्रोसेस आहे तुमच्या ज्वारीचे जे सेमोलिना म्हणजे रवा बनवायचा त्याची. मग सॉर्गम फ्लेक्सला जे आहे ते असं आहे की रवा जो आहे तो वापरला जातो सॉर्गम फ्लेक्स बनवण्याकरता. व्हीट फ्लावर आणि कॉर्नफ्लावर घातलं जातं त्याच्यासोबत फ्लेक्स बनवण्याकरता. मग त्याला कंडिशनिंग केलं जातं. कंडिशनिंग केल्यानंतर त्याला परत पाणी टाकलं जातं, एक्सट्रुजन करतात, रोलर फ्लेकर मशीन मधनं काढतात आणि एक्सट्रुडेड फ्लेक तयार होतात त्याच्यातनं. ओके. आणि दुसरी एक मेथड आहे त्याच्यामध्ये सॉर्गम ग्रेन्सला क्लिनिंग आणि ड्राईंग करतात त्याचं. मग ऍडिशन ऑफ वॉटर 50 ml पर kg ह्या प्रपोर्शन मध्ये केलं जातं. मग कंडिशनिंग फॉर 12 hours, मग रोस्टिंग फॉर 20, पर्लिंग फॉर 20 minutes, सिविंग अँड ग्रेडिंग, पल ग्रेन्स, मग ग्रेन्स आर अगेन ड्राईड अँड देन फ्लेक्ड. ओके. या दोन्हीमध्ये थोडी फरक आहे. इथे एक्सट्रुजन करतात, मशीन मधनं एक्सट्रूड करतात आणि मग फ्लफी ग्रेन तयार होतो. आणि इकडे जे ड्राईड फॉर्म मध्ये आहे, ड्राईड फॉर्मला काय करतात तर तुम्हाला ते रोस्टिंग करून म्हणजे मॉइस्ट करतात, मग रोस्टिंग करतात, मग ड्राय करतात आणि मग त्याच्यापासून फ्लेक बनवले जातात. रोलर्स मधून ते काढतात आणि त्याचे बनवले जातात फ्लेक्स. अशी प्रोसेस आहे फ्लेकिंगची. ते दोन प्रोसेस आहेत, एक तर एक्सट्रुडेड फ्लेक्स आहेत आणि एक नॉर्मल ड्राईंग करून रोलिंग करून केलेले फ्लेक्स आहेत. मग नेक्स्ट इज सॉर्गम पापड, जे सॉर्गम फ्लावर आहे त्यापासून बनवलं जातं पापड. डिहल्ड सॉर्गम फ्लावर, then add chili powder, salt, cumin seed and mix well. Add lemon juice,
add boiling water, cook it for 10 to 15 minutes, then remove it, knead well, make it into small balls, roll into papad, dry under sun or normal ड्रायर मध्ये. तुमचं फ्लावर मध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करतात एका प्रपोर्शन मध्ये, त्याला मग कुक केलं जातं बॉइलिंग वॉटर मध्ये. कुक केल्यावर एक मिक्सचर डो तयार होतो. त्या डोला चांगलं नीड केलं जातं, त्याचे बॉल्स लहान लहान तयार केले जातात, पापड लाटले जातात आणि मग ते सुकवतात उन्हामध्ये किंवा तुमच्या ड्रायरमध्ये. देन नेक्स्ट इज सॉर्गम वर्मिसिली किंवा पास्ता. आपण मगाशी जे बघितलं ते ड्युरम व्हीट पासून केलेला पास्ता होता. आता आपण हे सॉर्गम किंवा फिंगर मिलेट, फॉक्सटेल मिलेट, पल मिलेट, कुठलाही जे मिलेट आहे त्यासोबत कसा पास्ता केला जातो किंवा शेवया केल्या जातात ते बघणार आहे. इथं काय करतात, तुमचं जे फ्लार आहे त्या मिलेटचं ते वापरतात, त्यासोबत रवा वापरतात व्हीटचा. दोन्ही मिक्स केलं जातं, दोन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर त्याला सीव्ह करतात, परत त्याला मिक्सिंग केलं जातं, वॉटर टाकतात त्याच्यामध्ये, एक्सट्रुजन करतात, कटिंग केलं जातं. तिथं मग कटिंग झालं की इमिजिएटली कूलिंग, मग ड्राईंग, परत कूलिंग आणि पॅकेजिंग, अशी प्रोसेस करतात.